श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी. तुमचे भाग्य काय वानुवदनी, परब्रह्म देखिले असे. तुमचेनी प्रसादेसी अमृतपान झाले आम्हासी. आता कष्ट आम्हा कायसी, सकळाभीष्ट लाधलो. तुम्ही भेटले ती मज तारका, दैन्य गेले सकळ दुःख. सर्वाभीष्ट लाधलो सुख, गुरुचरित्र ऐकता मागे कथानक सांगितले. श्री गुरु संगमी राहिले, पुढे काय पूर्ववर्तले. निरोपा वेदातारा, सिद्ध सांगे नामधारकासी. ऐकवस्ता विस्तारेसी, विचित्र झाले येरे दिवसी. एक चित्ते परियेसा, नंदी नाम एक ब्राह्मण. सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला भुवस. निरोप झाला सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला, चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी, पुनरपी केले उपवास. नाना परी कष्टता, स्वप्न जाहले अवचिता. तुवा जावे त्वरिता, गान ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. वेश धरिला असे नरू, तेथे होसील उत्तमांगी. ऐसे निरोप त्यासी जाहले, विप्र म्हणे भले केले. मास 7 का चुकर केले, जरी तुझे हाती नोहेची. जगन्माता तुळजा भवानी, तिचा निरोप घेऊनी. आलो तुझ पाशी ठाकोनी, तू दैवत म्हणून या. दैवत पण ठाऊके जाहले, आम्हासी निरोप दिधले. मनुष्यापाशी जा म्हणितले, तुझे हाती नोहेची काही. तू जगदैवत जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्यापाशी पाठविसी. नाव जाहले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणतसे. मनुष्यापाशी जा म्हणावयासी, लाज नये कैसे तुम्हासी. ओळख जाहली दैवतपणासी, उपवासी 7 महिने. पहिलेची जरी निरोप देत, इतुके कष्ट आम्हा न दे होत. दुराशा केली मी पर दैवत, म्हणून दुःख करी नाना परी. ऐसे अनेक परीने दुःख करीतसे तो ब्राह्मण. पुन्हा मागुती पुरश्चरण, करीन म्हणे तो द्विजवर. म्हणे मज बर्वे होणे, अथवा आपुला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्रधरणे बैसला. पुनरपी स्वप्नतयासी, तैसेची होय परियेसी. आणिक समस्त भोपियांसी, तेनेची परी स्वप्न होय. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. छळन न करी गा देवीसी, निरोपा सरसा जाई वेगी. तू तरी आता न जासी, आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळांत येऊ नेदू. इतुके जाहलिया परी, पारणे केले द्विजवरी. पूजा करी नाना परी, निरोप घेऊन निघाला. गानगा ग्रामसी आला, मठी जाऊनी पुसू लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहेत गुरुमूर्ती. भक्त म्हणती तयासी, श्री गुरु येतील पारणेसी. काल शिवरात्री उपवासी, आता येतील परियेसी. इतुकिया अवसरी, श्री गुरु आले साक्षात्कारी. ग्रामलोक द्विजा ते वारी, राहे दूरी नको सन्मुख. श्री गुरु आले मठांत, द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे. म्हणती बोलावा मठांत, भक्त गेले धावत. तया द्विजा ते पाचारित, आला विप्रांगणा. दुरोणी देखिले श्री गुरुसी, नमन करीत लोळे भूमिसी. श्री गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का. देवी पासूनी मनुष्यापाशी येणे झाले काय कार्यसी. संदेह करुणी मानसी, कैसा आलासी द्विजवरा. ऐसे वचन ऐकोनी, आपुले मनीचे जाणिले म्हणून. क्षमा करी गा स्वामी म्हणून, लोटांगणी येतसे. म्हणे स्वामी आपण तमांध, तुझे दर्शने झालो सुबुद्ध. अज्ञाने वेष्टिलो होतो मंद, नेणे सोय परब्रह्मा. तू साक्षात वस्तू म्हणून नेनो आपण तमोभूमी गुणी. आजी माझा सुदीन, दर्शने झालो पुनीत. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेणे निज खूण. पापे संभवलो पूर्ण, आलो शरण तुझ पाशी. तू भक्तजना आधार, शरणागता वज्र पंजर. ब्रीदवानिती सचराचर, श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे. आजी माझे कुकर्म गेले,
परब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपासागरा यतिराया. तू भक्त जनाची कामधेनू मनुष्यवेशी आलासी अवतरोनू. तुझा पार जाणे कौणू त्रयमूर्ती तूची होसी. जैसी सगरांवरी गंगा पावन करावया आली जगा तैसा तू भक्त सेवक वर्गा तारावया अवतरलासी. काहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण तैसे मज आजी निर्गुण झाले स्वामी गुरुनाथा. व्रतबंध विवाह झाली यावरी व्याधी उद्भवली आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता दुःख जाहले अपरिमिता संसार तेजुनी निघालो गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पाप भारा नव्हे तुझ बर्वे आता. निरोप दे जा सन्नती जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून. तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही देवी उबगत निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपाशी. ऐसे माझे दैवहीन उबगताती देव आपण मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती. देवता आपण उपगताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा. ऐसा पापी असोनी आपण काय करावे अंगहीन तोंड न पाहती कुष्ठी म्हणून मरण बर्वे या परते. आता असे एक विनंती होय अथवा नव्हे निश्चिती शीघ्र निरोपावे येती दैवते चाळविती आशाबद्धे. मज चाड नाही शरीराची प्राण देईन सुखेची तू रक्षक माऊली शरणागताची निरोपावे दातारा. ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हसोण सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी. बर्वा संकल्प सांगोणी स्नान करावा षटकुळ भुवणी अश्वत्थ प्रदक्षिणा करोणी वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्या यासी शीघ्र आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यांसी. दोघ गेले झडकरी स्नान करुणी बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण जाहले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी जेथे टाकीती ते भूमीसी क्षार भूमी होय त्वरित. सांगा ते घेऊनी द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणी घातले तयांसी लोक सर्व विस्मित. नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हर्षे जाहला निर्भर लोळतसे पादुकावरी. श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परीयसी सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बर्वे जाहले तावन मात्र जंघेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे. तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केवी आता करीतसे दंडवता कृपा करी गा परमात्मा. श्री गुरु मूर्ती निरोपिती तयासी तू संशय करुणी आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी तेने गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमुची स्तुती करावी निरंतर बर्वे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीसी लिखित नेणे वाचायसी कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण. काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य व्युत्पत्ती. स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिवेसी विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणांवरी ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनतासे विसी नव्हे आराणुक. मायापाशी वेष्टोणी बुडत होतो संसार गहनी आठवण न करी कधी मनी तुझे चरणा विसरलो. संसार सागर माया जाळ योनी जन्मोनी 84 लक्ष कुळ आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज. स्वेदज अंडज उद्भिजेसी जन्मालो पशु योनीसी तव ज्ञान कैचे आम्हासी स्थावर जंगम जय होतो. नाना योनींत मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुवस जदी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय. समस्त जन्मांत एक ब्राह्मण जन्म विशेख काय करावे होऊनी मूर्ख गुरु सोय नेने नर. मातेचे शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भांत. जैसे सुवर्ण मुशी असे काढत दिवस पांच बुब्धुकार 15 दिवसा होय स्थिर एक रस होऊनी निर्धार. तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज.
मास एक पिंड होय, द्वयमासी शिरपाय, तिसरे मासी सर्व अवयव, नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक, वायू आप पृथ्वी तेज ख. प्राण आला तत्काळिक, तधी स्मरण कैंचे मज. पाचवे मासी त्वचा रोम, सहावे मासी उच्छवासा, सातवे मासी क्षोत्र जिवा, मेद मज्जा दृढ जाहली. ऐसे नव मास कष्टत, होतो जननी ये गर्भांत. रुधिर विष्ठा मूत्रांत, कष्टलो भारी स्वामिया. माता भक्षी उष्ण क्षार, तेने तीक्ष्णे कष्टलो अपार. पडे लोळे अनेक प्रकार, दुःख तेव्हा सांगू कोणा. मना आले भक्षण करी, दुःख होय मज अपारी. ऐसे नव मास पवरी, माता गर्भी कष्टलो. तधी कैंचे तुझे स्मरण, वेष्टिलो होतो माया वर्णे. स्मरलो नाही तुझे चरण, मग योनिमुखी जन्मलो. उपजताची आपणाची आयुष्य लिहिले ललाटेसी, अर्ध गेले व्रतानिशी रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यांत देखा, तीन भाग केले विशेखा. बाल यौवन वृद्धाप्य ऐका, निर्माण झाले तैवेळी. बाळपणी आपणासी कष्ट झाले असम साहसी. मज घाली ती पाळणेसी, मूळ मूत्रांत लोळतसे. बाळपणीचे दुःख आठविता, शोक होय मज अपरिमिता. काय सांगू गुरुनाथा, नाना आपदा भोगिल्या. शयनस्थानी मलमूत्रांत निरंतर असे लोळत. आपली विष्ठा आपण खात, अज्ञान तिमिरे वेष्टिलो. एखादे समयी आपणासी पोट शूळ उठे बहुवसी. रोदन करिता परियेसी, स्तनपान मला करविती. क्षुधाक्रांत होय बहुत, मज म्हणती पोट दुखत. अंगुली घालुनी मुखांत, ओखद मज पाजविती. ऐसे क्षुधेने पीडिता बहुत, मज घालिती पाळण्यांत. हलविती पर्यंते गात, क्षुधाक्रांत रुदन करी. म्हणती रुदन करीतो बाळ, मुखी शिंपिती कांजी तेल. रक्षा बांधिती मंत्रे केवळ, नेने माता भूक माझी. पाळण्यांत घालिती कौतुके, प्रावरणांत असता वृश्चिके. मारितसे पाठी डंक, प्रलाप मी करीतसे. आणिक पाळणा हलविती, राहे राहे उगा म्हणती. स्तनपान मागुती करीती, वृश्चिक विष नेनता. तेने दुखे स्तनपान न करी, मागुती घालिती पाळण्या भीतरी. वृश्चिक मज डंक मारी, प्राणांतिक मज होय. माता खाय आंबट तिखट, स्तनपाने मज अपार ओखट. अति मधुर क्षीर आंबट, तेने खोकतसे सर्व काळी. नाना औषधे मज देती, तेने माझे डोळे दुखती. कुंकुम लवण क्षार भरिती, डोळे आले म्हणून या. ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी झाले अपार. वाढलो कष्ट भोगीत फार, वर्षे 12 लोटली. तधी तुझे चरण स्मरणा, मज कैंचे गा देवराणा. कष्टलो मी याची गुणा, पूर्वजन्म नाठवेची. 2 भाग उरले आपणासी, मदने व्यापिले शरीरासी. जैसा पतंग दीपासी, भ्रमिजेत उन्मत्त. नेने मी गुरु माता पिता, समस्तांते करी निंदा वार्ता. परस्त्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारी. ब्राह्मणाते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी अपारी. मध्ये व्यापिले असे भारी, नाठवती तुझे शरीर चरण. माणसाचे कवळा कारणे, मत्स्य जाय जेवी प्राणे. तैसा आपण मदन बाणे, वश जाहलो इंद्रियांसी. नाना वर्ण स्त्रिया भोगिले, परद्रव्य अपहारिले. सिद्ध महंता ते निंदिले, दृष्टी न दिसे माझे काही. ऐसा मदने व्यापुनी, मागे पुढे न पाहे नयनी. पतंग जाय धावुनी, दीपावरी पडे जैसा. ऐसा वेष्टुनी मदनबाणी, न ऐके सुबुद्धी कधी श्रवणी. सोय न धरी तुझे चरणी, यौवनपण गेले असे. मग वृद्धाप्य आले शरीरासी, उबग होय स्त्रीपुत्रांसी. श्वासोच्छवास कफेसी, सदा खोकला होय मज. अवयव सर्वई गलित होती, केश पांढरे होती त्वरित. दंतहीन, श्रवणे न ऐकी जेत. दृष्टी न दिसे, नासिक गळते. ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता. स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागरा कडे करी. ऐसा मंदमती आपण, न ओळखेची तुझे चरण. तूची केवळ नारायण अवतार, तू श्री गुरुमूर्ती. तूची विश्वाचा तारक, धरून या नर वेश.
त्रयमूर्ती तुची एक परब्रह्म श्री गुरुनाथा, दिवांधनेन ती तुझ लोक तुझी विश्वाचा पाळक, मी किंकर तुझा सेवक संसार धुरंधरी तारी मज. ऐसे नाना परिस्तोत्र करीतसे नंदी नाम पवित्र, जन पाहता ती विचित्र त्यांसी म्हणे नंदी नामा. ऐका हो जन समस्त श्री गुरु जाणा परब्रह्म वस्तू, आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गले. जैसे तृणाचे बनविसी अग्नी लागता क्षणे कैसी, गुरु कृपा होय ज्यासी पाप जळे तया परी. चरण पवित्र वितत पुराण ऐसे बोले वेद आपण, सेवा सेवा हो गुरु चरण गुरु वेगळा देव नाही. ब्रह्मदेवा आपण देखा दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका, तैसेही होय निका श्री गुरु चरणी लागता. जवळी असता निधान का नोळखा हो तुम्ही जण, नरसिंह सरस्वती कामधेनू मजा भजा भजा हो सकळीक. इह सौख्य ज्ञान ऐका अंती पावे वैकुंठ लोका, संदेह नाही होईल सुखा सत्य जाणा हो बोल माझा. नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी अत्यंता, भक्तांसी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणायासी. कवी बसवरस नाम तयासी, निर्धार केला आम्ही भरवसी. ऐसे कृपेने बोलती त्यासी ऐकोनी चरणी लागला, जे का शेष होते जंघेवरी ते तत्काळ गेले दूरी. नंदी नामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु चरित्र ऐसे परियेसी. कथा करीत कवी बसवरसी श्री गुरु सेवेसी राहिला, नामधारक म्हणे सिद्ध मुनी दुसरा कवी नरहरी म्हणोनी. तो केवी झाला शिष्य सगुणी, कवेश्वर भक्त जाहला ते विस्तारुणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी. वांछा नसे मानसी गुरु चरित्र ऐकावे, म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर. नामस्मरण कामधेनू इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी. नंदी नामा कवी ऐसी दुसरा निकाला म्हणूनी, कौने परी झाला शिष्य ते सांगावे जे आम्हास. विस्तार करुणी आधी अंतास कृपा करुणी दातारा, सिद्ध म्हणे नामधारका सांगो तू ते कथा ऐका. आश्चर्य झाले कौतुका श्री गुरुचरित्र अति गोड, गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू. लोक येती थोर थोरू भक्त बहुत जाहले, नंदी नामा कवी होता कवित्व केले अपरिमिता. समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चहुराष्ट्री. ऐसे असता एके दिवशी देखा श्री गुरुसी नेले भक्ते एका, आपुले घरी शोभनदायका म्हणून नेले आपुले ग्रामा. ही परगी म्हणजे ग्रामासी नेले आमुचे श्री गुरुसी. पूजा केली तेथे बहुवसी समारंभ थोर झाला. तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग एक, जाग्रत स्थान प्रख्यात अनेक. तेथे एक द्विजवर सेवा करी, तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी. आपण असे कवीश्वरी नित्य करी 5 कवित्वे, कल्लेश्वरा वाचुनी अनिक नानिक वचनी. एक चित्ते एक मनी शिवसेना करीतसे, समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती. श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती, गुरु स्मरण करी तू काही. अन्यत्र देव अपार नर स्तुती मी न करी. ऐसे बोलून आपण गेला देव पूजे कारण. पूजा करिता तक्षण निद्रा आली तया द्विजा, नित्य पूजा करुणी आपण कवित्व करी पार्वती रमणा. ते दिवशी अपरिमाण निद्रा आली तया देखा, निद्रा केली देवळांत देखता झाला स्वप्नांत. लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीतसे, लिंगण दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती नसे का ग आमुते पूजितोसी. षोडशोपचारेसी आपण पूजा करी स्थिरमणी, ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज. विस्मय करी आपुले मनी म्हणे नरसिंह सरस्वती शिवमुनी. आला असे अवतरुणी आपण निंदा त्याची केली,
हाची होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी. आला विप्र लोटांगणेसी येऊनी लागला चरणासी. कृपा करी गा अज्ञानासी नेनो तुझे स्वरूप आपण. प्रपंच माया वेष्टुनी नोळखे आपण अज्ञानी. तुची साक्षात शिवमुनी निर्धार जाहला आजी मज. कल्लेश्वर कर्पूर गौरू तुची होसी जगद्गुरु. माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो. तुची विश्वाचा आधारू शरणागता वज्रपंजरू. चरण कमळ वास भ्रमर ठाकूनी आलो अमृत घ्यावया. जवळी असता निधानू का हिंडावे राणू राणू. घरा आलिया कामधेनू दैन्य काय आम्हासी. पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्षेनिका. तू न पावसी एक एका अनेक कष्ट करिताती. न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान. झाली आमुची मनकामना कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले. तुची सत्य कल्लेश्वरू वैसा माझे मनी निर्धारू. कृपा करी गा जगद्गुरु म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी. आजी कैसे तुझे मानसी आलासी भक्ती उपजोनी. विप्र म्हणे स्वामियासी अज्ञान अंधकार आम्हासी. कैसे भेटाल परियेसी ज्योतिर्मय न होता. म्या कल्लेश्वराची पूजा केली तेने पुण्ये आम्हा भेटी लाधली. आजी आम्ही पूजेसी गेलो ते काळी. लिंगस्थानी तुम्हासी देखिले स्वप्नावस्थेत देखिले आपण. प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर जाहले अंतकरण. मिळवावे शिष्य वर्गांत ऐसे विनवणी द्विजवर. स्तोत्र करीतसे अपार स्वप्नी पूजा षोडशोपचार. तैसे कवित्व केले देखा मानस पूजेचे विधान. पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरु म्हणती तक्षण. आम्ही स्वप्नरूप लोकांसी प्रत्यक्ष आम्ही असता देखा. स्वप्नावस्थी कवित्व ऐका येणे भक्ते केले निका. स्वप्नी भेदुनी समस्त ऐसे म्हणून शिष्यांसी वस्त्रे देती त्या कवीसी. लागला तो श्री गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होईन. श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी. पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो. विप्र म्हणे स्वामियासी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी. काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हासी ते म्या देखिले. तुची स्वामी कल्लेश्वरू त्रयमूर्तीचा अवतारू. हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण. ऐसे विनवणी स्वामियासी आला सवे गाणगापुरासी. कवित्वे केली बहुवसी सेवा करीतच राहिला. सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी. आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस. म्हणे सरस्वती गंगाधरू ज्यासी प्रसन्न होय श्री गुरु. त्याचे घरी कल्पतरू चिंतले फळ पाविजे. कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने. सिद्ध नामधारक संवादे नरहरी कवीश्वर वर प्राप्ती नाम पंचचत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 46. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारोनी सांगावे आम्हासी. कृपा करी गा दातारा. सिद्ध म्हणे श्रीमंता ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा. तुझ होतील पुत्र पौत्रा सदा स्त्रिया युक्त तू होसी. सांगो आता एक विचित्र जेणे होतील पतित पवित्र. ऐसे असे श्री गुरुचरित्र तत्परेसी परियेसा. गाणगापुरी असता श्री गुरु सण आला दीपवाळी थोरू. शिष्य आले पाचारू आपुले घरी भिक्षेसी. सप्त शिष्य बोलाविती एकाहुनी एक प्रीती. साते जण पाया पडती यावे आपुले घरासी. एक एक ग्राम एकेकासी. श्री गुरु म्हणती तयासी समस्तांच्या घरी यावे कैसी. तुम्ही आपणची विचारा तुम्ही वाटा आपण यांत. कवणाकडे निरोप होत तेथे आम्ही जाऊ म्हणत. शिष्याधीन आम्ही असो आपणांत आपण पुसती. समस्त आपण नेऊ म्हणती एकमेकांत झगडती. आपुला स्वामी म्हणून या. श्री गुरु वारिती तयांसी तुम्ही भांडता कासयासी. आम्ही एक गुरु सातांसी एका घरी येऊ म्हणती. ऐसे वचन ऐकोनी समस्त विनविती कर जोडोनी. स्वामी प्रपंचन पहावा नयनी समर्थ दुर्बळ म्हणू नये. समस्तांसी म्हणा पहावे समान न विचारावे न्यून पूर्ण. उपेक्षिसी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही.
विदुराची या घरासी श्रीकृष्ण जाय भक्तीसी राजा कौरव मंदिरासी नवचेतो भक्तवत्सल आम्ही समस्त तुमचे दास कोणासी न करावे उदास जो निरोप द्याला आम्हास तोची आपण करू म्हणती ऐसे म्हणून या समस्त करीती साष्टांग दंडवत समस्त आम्हा पहावे म्हणत विनविताती श्री गुरुसी श्री गुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमच्या घरासी चिंता न धरावी मानसी भाका मुची घ्या म्हणती ऐसे ऐकुणी श्री गुरु वचन विनविताती साते जण समस्त आश्वासिता येऊ म्हणून कवणे करावा भरवसा श्री गुरु मनी विचारिती अज्ञानी लोक नेनती दया सांगावे एकांती एकेकाते बोलावणी जवळी बोलावणी एकासी कानी सांगती तयासी आम्ही येतो तुझे घरासी कोणा पुढे न सांगावे ऐसी भाक तयासी देती उठोणी जाई गावा म्हणती दुजा बोलावणी एकांती सांगती येऊ तुझ्या घरासी ऐसे सांगुनी तयासी पाठविले ग्रामासी बोलावणी तिसरे यासी तेनेची रीती सांगती ऐसे साते जण देखा समजावणी गुरुनायका पाठविले तेनेची परी ऐका महदाश्चर्य वर्तले एकमेकांना सांगत के गेले सातही भक्त श्री गुरु आले मठांत अति विनोद प्रवर्तला ग्रामांतील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनविताती कर जोडून आम्हा सोडून जाता स्वामी त्यांसी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाणा चित्ती न करावी मनी खंती आम्ही असो येथेची ऐसे बोलता संतोषी जवळी हो आली निशी दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाईही गेले आपण गाणगापुरी होतेची ऐसी दीपवाळी जाळली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा तैसेची व्यस्त जाहले गौप्य रूपे कोणी नेणे कार्तिक मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी समस्त भक्त आले दर्शनासी गाणगा ग्रामी श्री गुरुजवळी समस्त नमस्कार करीती भेटी 10वे दिवशी म्हणती एकमेका ते विचारिती म्हणती आपले घरी गुरु होते एक म्हणती सत्य मिथ्या समस्त शिष्य खुणा दावित आपण दिले ऐसे वस्त्र ते गा श्री गुरु जवळी असे समस्त जाहले तटस्थ ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत आमुचे गुरु येथेची होते दीपवाळी येथेची केली विस्मय करीती सकळ ही जण म्हणती होय हा त्रयमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ऐसे म्हणून भक्त समस्त नाना परी स्तोत्र करीत न कळे महिमा तुझी म्हणत वेदमूर्ती श्री गुरुनाथा तुझी विश्वक व्यापक होसी महिमा न कळे आम्हासी काय वर्णावे श्री चरणासी त्रयमूर्ती तुची एक ऐसी नाना परिस्तुती करीती दीपाराधना अति प्रीती ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रति भूमंडळी झाली ख्याती श्री नरसिंह सरस्वतीची म्हणे सरस्वती गंगाधरू जवळी असता कल्पतरू नोळखिती जन अंध बधिरू वाया कष्टती दैन्यवृत्ती भजा भजा हो श्री गुरुसी जे जे काम्य तुमचे मानसी साध्य होईल त्वरितेसी आम्हा प्रचिती आली असे अमृत पान करावयासी अनुमान पडे मूर्खासी ज्ञानवंत भक्त जनांसी नामामृत श्री गुरुचे श्री गुरु सेवा करा हो करा मारित से मी डांगोरा समस्त से वेदशास्त्रा गुरु तो चित्रमूर्ती गुरु वेगळी गती नाही वेदशास्त्रे बोलती पाही जे निंदिती नर देही सुकर योनी जन्मती तुम्ही म्हणाल भज ऐसी आमुचे इच्छेने लिहिलेसी वेदशास्त्र संमतेसी असेल तरी अंगीकारा संसार सागर धुरंधर उतरावया पैल पार अनिकाचा निर्धार नव्हे गुरु वाचोणी निर्जळ संसारारण्यात पोई पघातली असे अमृत सेवा सेवा तुम्ही समस्त अमरत्व त्वरित होईल श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगा ग्रामी वास करीती आता असे प्रत्यक्ष जे जे जाती तया स्थाना तात्काळ होय मनकामना काही न करावे अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो तुम्हासी हित प्रशस्त झालिया तुमचे चित्त गाणगापुरा जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने
सिद्धनामधारक संवादे अष्टस्वरूप धारण नाम षट्चत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदेवदत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तली परी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शूद्रो नाम तया पर्वतेश्वर. त्याच्या भक्तीचा प्रकारू सांगेन ऐका मन स्थिरू. भक्ती केली श्री गुरु काया वाचा मने करुणी. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोणी येई धावत शेतांतुणी. साष्टांगी नमन करुणी पुनरपी जाय आपुले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीतसे. श्री गुरु तयासी न बोलती नमन केली उगीच असती. येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. का रे नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊन या. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारुण. शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे. श्री गुरु पुसती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी. शूद्र म्हणे यावनाळ भोवसी पीक जाहले तुझे धर्मे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरे येतील आता आता तुझे धर्मे जेऊ. स्वामी यावे शेतापाशी पाहावे अमृत दृष्टीसी. तू समजता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून नुपेक्षावे. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. जे सांगेन तुझ एक वाक्यसी जरी भक्तीने अंगीकारिसी. तरीच सांगू परियेसी एको भावे त्वा करावे. शूद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ माध्यान्हेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामांत अधिकारी आसी विनवीत. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक जाळले भाऊ शेतासी. म्हणून गुत्का मागतोसी अंगीकारण करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवून तक्षणी. गेला शेता संतोषोनी कापीन म्हणे वेगेसी. कापू आरंभिले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊन स्त्रीपुत्रांसी मारू आला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी. पीक होते भोवसी कापुनी टाकितो मूर्खपणेसी. वर्जिता पहा आम्ही त्यासी पाषाण घेऊन मारितो. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले. आमुचे जेविते भान गेले आणिक मासा भक्षितो आम्ही. अधिकारी म्हणती तयांसी कापिना का पुल्या शेतासी. पत्र असे आम्हापाशी गत वत्सरेसी द्विगुण द्यावे. वर्जावया माणसे पाठविती नायके शूद्र कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवी धान्य असे ते देईन. चाओनी सांगते अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या शूद्रासी. त्याने सांगितले तुम्हासी विनोद असे परियेसा. जरी भीतील अधिकारी तरी धान्य देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता असे कायसी. पेवे ठाऊकी असती आम्हासी धान्य असे अपार. इतके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोणी. नमन करुणी श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यांसी. श्री गुरुनाथ म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी. विनोदे तुझ सांगितले तू निर्धारे कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनु मज.
ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती, निर्धार असेल तुझे चित्ती, होईल अत्यंत फळश्रुती, चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामांत, सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला. पुसावया लोक येती समस्त, होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत, म्हणती आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोगी, न करी चिंता रहा सुखी. गुरु सोयने निजे मूर्खी, कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकाचे सहस्र गुण, अधिक लाभाल तुम्ही जण. स्थिर करा अंतकरण, हानी नव्हे मी जाणे. नर म्हणता तुम्ही त्यासी, शिवमुनी असे भरवसी. असेल कारण पुढे आम्हासी, म्हणून निरोपिले ऐसे मज. श्री गुरु कृपा होय ज्यासी, दैन्य कैंचे असे त्यासी. निधान जोडले आम्हासी, म्हणून तो शूद्र सांगतसे. नाना परीने स्त्री पुत्रांसी संभोगीतसे. शूद्र अतिहर्षी, इष्टवर्ग बंधुजनासी, येण्याची रीती सांगतसे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस क्रमित. वारा वाजला अतिशीत, ग्रामीणचे पीक नासले. समस्त राष्ट्रींचे पीक देखा, शीते नासले सकळिका. पर्जन्य पडिला अकाळिका, मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विण, शूद्र शेत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण, एकेका 11 फरगडेसी. पीक झाले अत्यंत, समस्त लोक विस्मय करीत. देश राहिला स्वभावे दुष्कृत, महदाश्चर्य झाले देखा. ते शूद्र स्त्री संतोषोनी, शेता आली पूजा घेऊनी. अवलोकितसे आपुले नयनी, महानंद करीतसे. येऊनी लागे पतीचे चरणी, विनवीतसे कर जोडुनी. बोले मधुर करुणावचनी, क्षमा करणे म्हणतसे. अज्ञान मध्ये अति वेष्टिले, नेनता तुम्हासी अति निंदिले. श्री गुरु कैंचा काय ऐसे म्हणितले, क्षमा करणे प्राणेश्वरा. ऐसे पतीसी विनवोनी, शेतींचे पांडवांसी पूजोनी. विचार करीती दोघे जणी, श्री गुरु दर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी, पूजो आली श्री गुरुसी. स्वामी पुसती तयांसी, काय वर्तमान म्हणून या. दोघे जण स्तोत्र करीती, जय जया शिव मुनी म्हणती. कामधेनू कुळदैवती, तुची आमुचा देवराया. तुझे वचनामृत आम्हा, चिंतामणी प्रकार महिमा. पूर्ण जाहले आमुचे काम्य, शरण आलो तुझ आजी. भक्तवत्सल ब्रीद ख्याती, ऐसे जगी तुझ वाणीती. आम्ही देखिले द्रष्टंती, म्हणून चरणी लागली. नाना प्रकारे पूजा आरती, शूद्र स्त्री करीतसे भक्ती. श्री गुरु संतोषले अति प्रीती, म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी. निरोप घेऊनी दोघे जण, गेली आपुले आश्रमासी जाण. करिता मास काळ क्रमण, पीक जाहले अपार. गत संवत्सराहुनी देखा, शतगुण जाहले धान्य अधिका. शूद्र म्हणतसे ऐका, अधिकारियासी बोलावणी. शूद्र म्हणे अधिकारियासी, पीक गेले सर्व गावांसी. रीता दिसतसे कोठारासी, आपण देईन अर्धवाटा. गत वस्तर द्विगुण आम्हा तुम्हासी, अंगीकृत होय परियेसी. धान्य जाहले बहुवसी, शताधिक गुण देखा. देईन अर्ध भाग मी संतोषी, संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी, धर्महानी केवी करू. गुरु कृपा असता तुझवरी, पीक जाहले बहुता परी. नेऊन या आपले घरी राज्य करी, म्हणती त्यासी. गुरु कृपा असता तुझवरी, पीक जाहले बहुता परी. नेऊन या आपुले घरी राज्य करी, म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा, विप्रांसी वांटी धान्य अनेका. घेऊनी गेला सकळिका, राजवाटा देऊनी. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु चरित्र महिमा परियेसी. दृढ भक्ती असे सदा ज्यासी, कैंचे दैन्य तया घरी. सकळाभीष्ट तयासी होती, लक्ष्मी राहे अखंडिती. श्री गुरु सेवा भाव भक्ती, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे. शूद्रवर प्रधान नाम सप्तचत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी, अपूर्व झाले परियेसी. गुरुचरित्र विस्तारेसी, सांगता संतोष होतसे.
गान गापुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू भक्त होता एक शूद्रू तयाची कथा ऐकपा श्री गुरु नित्य संगमासी जात असता अनुष्ठानासी मार्गी तो शूद्र परीयसी आपुले शेती उभा असे श्री गुरु ते नित्य देखोणी धावत येऊनी शेतांतुनी आपण साष्टांगी नमोनी पुनरपी जात आपुले स्थाना माध्यान काळी मठासी येता पुनरपी चरणी ठेवी माथा ऐसे किती एक दिवस होता शूद्राची भक्ती वाढली श्री गुरु तयासी न बोलती नमन केलिया उभे असती येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा नमस्कारिता शूद्रासी श्री गुरु पुसती संतोषी का गा नित्य तू कष्टतोसी नमन करीसी येऊनिया तुझे मनी काय वासना सांग त्वरित आम्हा जाणा शूद्र म्हणे आवड म्हणा शेत अधिक पिकावे तयासी पुसती गुरुनाथ काय पेरिले शेतांत शूद्र म्हणे यावनाळ बहुत पीक आले तुझे धर्मी नमस्कारिता तुम्हा नित्य पीक आले असे अत्यंत पोटरी येतील त्वरित आता तुझे नी धर्मी जेऊ स्वामी यावे शेतापासी पहावे अमृत दृष्टीसी तू समजता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून न उपेक्षावे श्री गुरु गेले शेतापासी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी सांगेन एक ऐकेसी विश्वास होईल बोलाचा जे सांगेन मी तुझसी जरी भक्तीने अंगीकारिसी तरीच सांगू परियेसी एक भावे त्वा करावे शूद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव आम्हासी नाही स्वामी म्हणे तो मग निरोपीती श्री गुरु तयासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ मध्यान्नासी तव कापावे सर्व पीक ऐसे सांगूनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी शूद्र विचारी मानसी गुरुवाक्य आपणा कारण शीघ्र आला ग्रामांत अधिकारियासी विनवित खंडोनी द्यावे मला शेत गत संवत्सराप्रमाणे धान्य देईन अधिकारी म्हणती तयासी पीक झाले असे बहुवसी या कारणे उक्ते मागसी अंगीकारण करीती नाना प्रकारे विनवित्यांसी द्विगुण देईन गत संवत्सरेसी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती आपण भयपत्र घेऊनी लोक मिळवून तक्षणी गेला शेतांत संतोषोनी म्हणे कापा तयासी कापू लागता शेतासी स्त्री पुत्र वर्जिती तयासी पाषाण घेऊनी स्त्रियेसी मारू आला तो शूद्र पुत्रा ते मारी येणे परी पळता आले गावा भीतरी आड पडता राजद्वारी पिसे लागले पतीसी पीक असे बहुवसी कापून टाकीतो मूर्खपणेसी वर्जिता पहा आम्हासी पाषाण घाई मारिले संन्याशाचे महात्म्य वाचे बोले पीक सर्व कोमळ कापिले आमुचे जीवित्व भानास गेले आणिक भक्षितो एक मासा मी अधिकारी म्हणती तयासी कापिना का आपुल्या शेतासी पत्र असे आम्हापासी गत संवत्सरात द्विगुण धान्य द्यावे वर जावया माणसे पाठविती शूद्र न ऐके कवणे गती शूद्र म्हणे अधिकारी भीती पेवीचे कण आता देईन दूत सांगते अधिकारियासी आम्ही सांगितले शूद्रासी सांगोणी पाठविले तुम्हासी विनोद असे परियेसा जरी भीतील अधिकारी तरी देईना आताची घरी गुरे बांधीन तयांचे द्वारी पत्र आपण दिले असे दूत सांगती ऐशारीती पुढे वर्तली काय स्थिती राजा अधिकारी तया प्रती काय उत्तर बोलतसे अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता कायसी पेव ठाऊके आहे आम्हासी धान्य आहे अपार इतुके होता शूद्रे देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोनी नमन करुणी श्री गुरुसी शेत दाखविले कापिले ऐसी श्री गुरु म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी विनोदे तूज सांगितले तुवा निर्धारे कापले शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले तेची मज कामधेनू ऐसे कोणी श्री गुरु म्हणती निर्धार असे तुझे चित्ती होईल अत्यंत फळप्राप्ती चिंता न करी मानसी ऐसे सांगुनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामांत असे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला पुसावया येती समजता तयाचे घरी होतो आकांत स्त्री पुत्र सर्व रुदन करीत म्हणती आपुला ग्रास गेला शूद्र समजतांते संभोखी न करी चिंता रहा सुखी गुरु सोयने नती मूर्खी कामधेनू वाक्य तयांचे एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभ तुम्हा जाण स्थिर करा अंतकरण हानी नवे निर्धार पै
गुरुकृपा होय ज्यासी दैन्यकैचे होय त्यासी निधान जोडले आम्हासी म्हणून शूद्र सांगतसे नर म्हणू नये श्री गुरुसी शिवस्वरूप जाणा भरवसी असे कारण पुढे आम्हासी म्हणून निरोपिले असे मज नाना परी स्त्री पुत्रांसी संबोधित असे शूद्र अतिहर्षी इष्टजन बंधू वर्गासी येण्याची रीती सांगतसे समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस क्रमित वायू झाला अतिशीत समस्त पिके नासली समस्त ग्रामींची पिके देखा शीते नासली सकळी का पर्जन्य पडला काळिका मूळ नक्षत्री परियेसा ग्राम राहिला पिकाविना शूद्र शेत वाढले शतगुणे वाढला यावनाळ सगुण एक एकाकरा फरगडेंसी तये शूद्र स्त्री संतोषोणी शेता आली पूजा घेऊनी अवलोकितसे आपुले नयनी महानंद करीतसे पीक झाले अत्यंत देखून या समस्त येऊनी जन समस्त देतेथ महदाश्चर्य करीत देखा येऊनी लागे पती चरणी विनवीतसे कर जोडूनी बोले मधुर करुणा वचनी क्षमा करी म्हणतसे अज्ञान मध्ये अति वेष्टिले नेनता तुम्हा ते निंदिले गुरु कैचा काय म्हणितले क्षमा करणे प्राणनाथ ऐसे पतीसी संबोधोनी शेतींचा देव पूजोनी विचार केला दोघांनी गुरु दर्शना जावे आता म्हणून सांगे स्त्रियेसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुसती तयांसी काय वर्तमान म्हणून या चरणी लागली तेव्हा दोन्ही हस्तद्वय जोडूनी स्वामी दर्शन उल्हासोनी उभी ठाकली सम्मुख दोघे जणे स्तोत्र करीती जय जयाजी श्री गुरुमूर्ती कामधेनु कुळदैवत म्हणती तुची आमुचा गुरुराया तुझे अमृत वचन आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण केले आमुच्या कामा शरण आलो तुझा आम्ही भक्त वत्सल ब्रीद ख्याती ऐसे जगी तुझ वाणिती आम्ही देखिले दृष्टांती म्हणून चरणी लागली नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीतसे भक्ती श्री गुरु बोलती अति प्रीती लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊन दोघे जण गेली आपुले आश्रमी जाण करिता मास काळ क्रमण पीक आले अपार गत संवत्सराहुनी देखा शतगुणी झाले धान्य अधिका शूद्र म्हणतसे ऐका अधिकारी ते बोलावणी शूद्र म्हणे अधिकारी आसी पीक गेले सर्व गावासी ओस दिसे कोठारासी आपण देऊ अर्धा भाग गत वर्षात द्विगुण तुम्हासी अंगीकारिले मी परियेसी धन्य झाले भोवसी शतगुणे अधिक देखा परी देईन अर्ध संतोषी संदेह न धरा हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरु कृपा होता तुझवरी पीक झाले बहुता परी नेओनी आपुले घरी राज्य करी म्हणती तया संतोषोनी शूद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकडी का राजधान्य देऊनी सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु चरित्र महिमा परियेसी दृढ भक्ती असे जासी दैनकाईचे तया घरी सकळा भिष्टे त्यासी होती लक्ष्मी राहे अखंडिती गुरु सेवा हो निश्चिती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृत गुरु शिष्य संवाद विख्यात भक्ता शूद्रा वर प्राप्त अष्टचत्वारिंशोऽध्यायः इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्र वर प्रदान नाम अष्टचत्वारिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करुण विनवितसे कर जोडून भक्तिभावे करुणिया त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवनक्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सांडोनिया येथ काय कारण वास केला या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारोण म्हणून धरी सिद्धाचे चरण नामधारक ते वेळी ऐकोण तयाचे वचन सिद्ध मुनी संतोषोण सांगतसे विस्तारोण ऐका श्रोते एकचित्ते आश्विन वद्य चतुर्दशीसी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसीसी चला यात्रे पुत्र कलत्रे श्री विप्र म्हणती श्री गुरुसी आई ती करणे म्हणून या ऐकोण श्री गुरु हासती ग्राम जवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आई ती चला नेईन तुम्हासी
ऐसे म्हणून भक्तासी गेले अमरजा संगमासी, स्नान केले महाहर्षी शिष्यासहित श्री गुरूंनी. गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार संगमासी, प्रयाग समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष नदी भीमा तीर, अमरजा संगम थोर, गंगा यमुना वाहे निर्धार, तीर्थ बरवे परियेसा. विशेषे आपण उत्तरे वाहे, याचे पुण्य अपार आहे. शताधिक पुण्य पाहे काशीहून परियेसा. आणि अष्टतीर्थे असती, तयांचा महिमा विख्यात जगती. सांगेन ऐका एकचित्ती, श्री गुरु म्हणती शिष्यांसी. ऐकोन श्री गुरुचे वचन, विनविताती भक्तजन. अमरजा नदी नाम कोण, कोणा पासाव उत्पत्ती. श्री गुरु म्हणती भक्तांसी, बरवे पुसिले आम्हासी. जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात, जालंधर नामे निशाचर, समस्त जिंकिले सूरवर. आपुले केले इंद्रपूर, समस्त देव पळाले. देवा दैत्या झाले युद्ध, सूरवर मारिले बहुविध. इंद्रे जाऊनी प्रबोध, ईश्वरा प्रती सांगितला. इंद्र म्हणे ऐक शिवा, दैत्ये मारिले असे देवा. शीघ्र प्रतिकार करावा, म्हणून चरणी लागला. आम्ही मारितो दैत्यांसी, रक्त पडतसे भूमीसी. अखिल दैत्य बिंदूसी, अधिक उपजवी भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ, सर्वत्र मारिले दैत्यकुळ. मारिले आमुचे देव सकळ, म्हणून आलो तुम्हापासी. ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळला मनी. निघाला रुद्र होऊनी, दैत्य निर्दालन करावया. इंद्र विनवी ईश्वरासी, वधावया दैत्यांसी. जीवन आणावया देवांसी, ऐसा प्रतिकार करावा. संतोषोनी गिरिजारमण, अमृत मंत्र उच्चारुण. घट दिदला तक्षण, संजीवनी उदक देखा. ते उदक घेऊनी इंद्रराव, शिंपताची समस्त देव. उठोनिया अमर सर्व, स्वर्गास जाती तयेवेळी. उरले अमृत घटी होते, घेऊनी जाता अमरनाथे. पडिले भूमी अवचिते, प्रवाह आला क्षितिवरी. ते संजीवनी नामे नदी, उद्भवली भूमी प्रसिद्धी. अमरजा नाम याची विधी, प्रख्यात झाली अवधारा. या कारणे या नदीसी, जे स्नान करीती भक्तीसी. काळ मृत्यू न बाधे त्यासी, अपमृत्यू घडे केवी. शतायुषी पुरुष होती, रोगराई न पीडिती. अपस्मारादी रोग जाती, ब्रह्म हत्यादी पातके. अमृत नदी नाम तियेसी, संगम झाला भीमरथीसी. तीर्थ झाले प्रयाग सरसी, त्रिवेणीचा संगम. कार्तिकादी माघ मासी, स्नान करीती भक्तीसी. इह सौख्य परलोकासी, मोक्षस्थाना पावती. सोम सूर्य ग्रहणासी, संक्रमण सोम अमावसेसी. पुण्यतिथी एकादशीसी, स्नान करावे अनंत पुण्य. साधिता प्रति दिवस जरी, सदा करावे मनोहरी. समस्त दोष जाती दूरी, शतायुषी स्त्रिया युक्त होय. ऐसा संगम महिमा ऐका, पुढे सांगतसे तीर्थविशेखा. दिसे अश्वत्थ सम्मुखा, मनोहर तीर्थ असे. या तीर्थी स्नान केलिया, मनोहर पाविजे काया. कल्पवृक्षस्थानी अनुपम्या, कल्पिले फळ पाविजे. अश्वत्थ नव्हे हा कल्पतरू, जाणावे तुम्ही निर्धारू. जे जे चिंतिती मनी नरू, पावती काम्ये अवधारा. ऐसे मनोहर तीर्थ, ठावे असे प्रख्यात. सम्मुख असे अश्वत्थ, सदा असो याची गुणे. जे जन येऊनी सेवा करीती, तयांचे मनोरथ पूर्ती. न धरावा संदेह आता चित्ती, ऐसे म्हणती श्री गुरुनाथ. आम्ही वसतो सदा येथे, ऐसे जाणा तुम्ही निरुते. दृष्टी पडता मुक्ती होते, खूण तुम्हा सांगेन. कल्पवृक्षाते पूजोनी, मग जावे शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी, पूजा करावी मनोभावे. जैसा पर्वती मल्लिकार्जुन, तैसा संगमी रुद्रापण. भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वरा ते नमोनी, नमन करावे चंडस्थानी. पूर्ण नदी सव्य करोनी, मग जावे सोमसूत्रासी. सवेची परतोणी वृषभासी, नमोनी जावे चंडापासी. पुन्हा जावे सोमसूत्रासी, येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा, 3 वेळा करुणी ऐका. वृषभस्थानी येऊनी निका, अवलोकावे शिवासी.
वामहस्ती वृषाण धरोणी तर्जनी अंगुष्ठ श्रंगी ठेवणी पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर धन धान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती पुत्र पौत्र त्यासी होती संगमेश्वर पूजिलिया पुढे तीर्थ वाराणसी अर्घ कोश परियेसी ग्राम असे नागेशी तेथोणी उद्भव असे जाण याचे असे आख्यान कथा नव्हे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण रत अनुष्ठानांत सदा ध्यायी शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदाशिव दिसे जवळी विप्रा आल्हाद सर्व काळी देहभाव विसरोणी हिंडत लोक म्हणती पिसात्यासी निंदा करीती भोवसी दोघे बंधू वसती तयासी नामे त्यांची अवधारा एका नाम असे ईश्वर दुसरा नामे असे पांडुरंगेश्वर बंधू एकला करोनिय व्हेर आपण निघाले काशीसी करोनिया सर्व आयती सर्व निघाले त्वरिती तया पिशा ते पिपाचारिती चला जाऊ म्हणून या ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोका बंधुसी म्हणे द्विजय का नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मज जवळी दावीन तुम्हा तात्काळी आश्चर्य करीती सकळी दावी म्हणती बंधुजन काशीस जावे अति प्रयास येथे भेटे तरी का सायास म्हणून बोलता ती हर्ष तये वेळी अवधारा इतुकिया अवसरी विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी विनवितसे शिवासी आम्हा नित्य पाहिजे काशी दर्शन होय विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला ती प्रीती दिसे तीच काशी त्वरिती मणिकर्णिका कुंड झाले विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडी विशेख नदी उत्तरे दिसे निक एक बाण प्रमाण असे उदक निघाले कुंडातून जैसे भागीरथी गहन ज्या ज्या असती काश्यंत खुणा समस्त असती तयासी संगम झाला नदी भीमा तीर्थ असे काशी उत्तमा आचार करीती सप्रेमा बंधू ज्ञानी म्हणती मग म्हणे ब्राह्मण बंधुसी काशी न जावे आमुचे वंशी समस्ते आचरावे ही काशी आम्हा शंकरे सांगितले आपुले नाम ऐसे जाणा गोसावी नाम निर्धारी खुना तुम्ही बंधू दोघे जणा आराधावे ऐसे निरोपिले दोघी जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिकवरा सदा तुम्ही पूजा करा आराध्य नामे विख्यात प्रतिवर्षी कार्तिकीसी येथे यावे निर्धारेसी तीर्थ असे विशेषी ऐसे म्हणे ब्राह्मण श्री गुरु म्हणती भक्तासी काशी तीर्थ प्रगटले ऐसी न धरावा संशय तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही ऐकोणी समस्त द्विजवर करीती स्नान निर्मळ आचार तेथोणी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका श्री गुरु म्हणती सकळी कांसी तीर्थ दाविती पाप विनाशी स्नान मात्रे पापनाशी जैसा तृणा अग्नी लागे आपुले भगिनी रत्नाईसी दोष असे बहुवसी बोलावनी त्या समयासी पुसता ती श्री गुरुमूर्ती ऐक पूर्व दोष भगिनी तू आली सामुचे दर्शनी पाप तुझे असे गहणी आठवणे करी मनांत ऐकोणी श्री गुरुच्या बोला पाया पडे वेळोवेळा अज्ञान आपण मूढ केवळा इतुके कैसे ज्ञान मज तू जगदमाता विश्वव्यापक तुची ज्ञान ज्योती प्रकाशक सर्व जाणसी तुची एक विस्तारोणी सांग मज श्री गुरु म्हणती तियेसी आपुले पाप मज पुससी वधिले 5 मार्जारांसी नेनसी खूण धरी आपुली होती मार्जारी गर्भिणी प्रसूती झाली भांड्यामधुनी न पाहता उदक घालुनी झाकुनी ठेविली अग्नीवरी 5 मार्जारांचा घात लागला दोष बहुत ऐसे कुणिया त्वरित श्वेतकुष्ठ झाले तिसी देखोनिया भयाभीत झाली श्री गुरु चरणा येऊनी लागली विनवितसे करुणा बहाडी कृपा करी गा गुरुमूर्ती करोणी समस्त पापराशी तीर्थी जाती वाराणसी मी आले तुझे दर्शनासी पापा वेगळी होईन म्हणोनी श्री गुरु पुसती तियेसी तू जर आहे पापराशी पुढले जन्मी जरी भोगिसी तरी कुष्ठ जाईल आता रत्नाई विनवी सामियासी उबगले बहुत जन्मासी याची कारणे तुझे दर्शनासी पापा वेगळे हो म्हणतसे आता पुरे जन्म आपणा
म्हणून धरिले तुझे चरणा, याची जन्मी भोगी न जाणा, पापाचे फळ म्हणतसे. इतुके ऐकुनी गुरुमूर्ती रत्नाईस निरोप देती, पाप विनाश तीर्था जाय त्वरिती, स्नान मात्रे जाईल कुष्ठ, नित्य करी हो येथे स्नान, सप्तजन्मीचे दोष दहन, संदेहन करिता होय अनुमान, म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी, आम्ही देखिले दृष्टीसी, स्नान करिता त्रिरात्रीसी, कुष्ठतेची परिहारिले. ऐसे प्रख्यात तीर्थ देखा, नाम पाप विनाशी ऐका, जे करीती स्नान भक्ती पूर्वका, सप्तजन्मींची पापे जाती. तीर्थ महिमा देखोण रत्नाबाई संतोषोण, राहिली मठ बांधोण तीर्थासन्निध अवतारा. पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळिका, स्नान मात्रे होय निका, याचे आख्यान बहु असे. जंबूद्वीपी जितकी तीर्थे, एक एक महिमा अपरिमिते, इतुकिया वास कोटी तीर्थे, विस्तार असे सांगता. सोम सूर्य ग्रहणासी अथवा संक्रांती पर्वणीसी, पौर्णिमा प्रतिपदेसी, स्नान तेथे करावे. सवस्तेसी धेनु देखा, सालंकृत करोनी ऐका, दान द्यावे द्विजानिका, एक एक दान कोटी सरसे. तीर्थ महिमा आहे कैसी, स्नान केली अनंत फळ पावसी, एक एक दान कोटी सरसी, दोन तीर्थी करावे. पुढे तीर्थ रुद्रपद कथा असे अति विनोद, गया तीर्थ समप्रद तेथे असे अवधारा. जे जे आचार गयेसी, करावे तेथे परियेसी, पूजा करा रुद्रपदाची, कोटी जन्मींची पापे जाती. पुढे असे चक्रतीर्थ अति विशेष पवित्र, केशवदेव सन्निध तत्र, पुण्यराशी स्थान असे. या तीर्थी स्नान करिता ज्ञान होय पतिता, अस्ति होती चक्रांकिता, द्वारावती समान देखा. या तीर्थी स्नान करोनी पूजा करावी केशवचरणी, द्वारावती चतुर्गुणी पुण्य असे अवधारा. ऐकोनी श्री गुरुचे वचन, समस्त करीती स्नानदान, पुढे असे मन्मथ दहन, तीर्थ सांगती श्री गुरु. ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी, जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी, समान नक्षत्र परियेसा. मन्मथ तीर्थी स्नान करावे, कल्लेश्वरा ते पूजावे, प्रजावृद्धी होय बर्वे, अष्टैश्वर्ये पाविजे. आषाढ श्रावण मासी अभिषेक करावा देवासी, दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा. ऐसा अष्टतीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा, संतोषोनी भक्त उत्तमा, अति उल्हास करिताती. म्हणती समस्त भक्तजन, नेनो तीर्थाचे महिमान, स्वामी निरोपिले कृपेने, पुनीत केले आम्हासी. जवळी असता समस्त तीर्थे, का जावे दूर यात्रे, स्थान असे हे पवित्र, म्हणून समस्त आचरती. अष्टतीर्थे सांगत श्री गुरु गेले मठांत, समाराधना करीती भक्त महानंद प्रवर्तला. सिद्ध म्हणे नामधारकासी, तीर्थ महिमा आहे ऐसी, श्री गुरु सांगती आम्हासी, म्हणून तुझ निरोपिले. म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापूर, तीर्थे असती अपरंपार, आचरा तुम्ही भक्तीने. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धमुनी शिष्य संवाद बहुत, गाणगापूर महात्म्य विख्यात, 49व्यांत कथेले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, अमरजा संगम गाणगापूर क्षेत्र महिमा वर्णन, नाम 49मोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 50वा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका, पूर्वी रंजक कथानका, तू ते आपण निरोपिले. तयाने मागितला वर राज्यपद धुरंधर, प्रसन्न झाले तयासी गुरुवर, दिधला वर परियेसा. उपजला तो म्लेच्छ जातींत, वैदुरी नगरी राज्य करीत, पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवण होता पण संतोषोण, अश्वगज अपारधन पाय भारा मिती नाही. आपण तरी यातीहीन पुण्यवासना, अंतकरण दान धर्म करी जाण, समस्त याती एक भावे. विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्वसंस्कारी, असती देवालये भूमीवरी, उपद्रवणे दितयांसी. तया घरचे पुरोहित, तया राया ते शिकवित, आपण होऊन म्लेच्छ जात, देव द्विज निंदावे. तयांते तुम्ही सेविता देख, तेने होय अपार पातक, याती धर्म करणे सुख, अनंत पुण्य असे जाणा. मंदमती द्विज जाती, देखा पाषाण पूजा करीती,
समस्तांते देव म्हणती काष्टवृक्ष पाषाणांसी, धेनुसी म्हणती देवता होय, पृथ्वी सोम अग्नी सूर्य तीर्थयात्रा नदी तोय, समस्ता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती निराकार साकार म्हणती, तयांते म्लेच्छ जे भजती ते पावती अध्यापात. ऐसे यवन पुरोहित राया पुढे सांगती हित, ऐकोणी राजा उत्तर देत कोपे करोणी परियेसा. राजा म्हणे पुरोहितांसी, निरोपिले तुम्ही आम्हासी, अनुरेणू तृण काष्टेंसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वराची, स्थावर जंगम रचिली साची, सर्वत्र देव असे साची तर्कभेद असंख्य. समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती, पृथ्वी आप तेज वायू निगुती, आकाशापासाव परियेसा. समस्तांची वृद्धी एक जाणती मृत्तिका कुलाल लोक, नाना परींची करीती अनेक भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती, क्षीर असे एक चिरिती, सुवर्ण जाणते चिरिती परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण परमात्मा एकची पूर्ण, जैसा नभी मृग लांछन नाना घटी दिसतसे. दीप असे एक घरी वाती लाविल्या सहस्र जरी, समस्त होती दीपावरी भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी नाना परीचे ओविती मणी, सूत्र एकची जाणोनी न पाविजे भाव भिन्न. तैशा जाती नाना परी असताती वसुंधरी, समस्तांसी एकची हरी भिन्न भाव करुणे. आणिक तुम्ही म्हणाल ऐसे, पूजिती पाषाण देव कैसे, सर्वा ठाई पूर्ण भासे विश्वात्मा आहेची. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी म्हणून सांगती प्रसिद्धी, आत्मा राम पूजिती विधी त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नवे अंतकरण म्हणून करीती प्रतिमा खूण, नाम ठेवूनी नारायण तया नामे पूजिताती. तया ते तुम्ही निंदा करिता तरी सर्वा ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुले मता द्वेष नाही न करावा, या कारणे ज्ञानवंती करू नये निंदास्तुती. असती नाना परी जाती आपुले रहाटी रहाटती, ऐशा परी पुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य भोवसी विश्वास देव द्विजांवरी, राजा देखा येणे परी होता तया वैदुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला, नाना परीचे वैद्य येती तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गाणगा भुवनी, विचार करीती आपुले मनी राजा येईल म्हणून या. येथे येता म्लेच्छ लोक होईल द्विजा उपबाधक, प्रगट झालो आता ऐक आम्ही येथे असू नये. प्रगट झाली महिमा ख्याती पहावया येती म्लेच्छ जाती, आता राहावे आम्ही गुप्ती लौकिकार्थ परियेसा. आला ईश्वर नाम संवत्सरू सिंहेसी आला असे गुरु, गौतमी तीर्थ थोरू यात्रा प्रसंगे जावे आता. म्हणती समस्त शिष्यांसी खरा आयती वेगेसी, येतो राजा बोलावा वयासी जावे त्वरित गंगेला. ऐसे ऐकोणी शिष्यजन विचार करीती आप आपण, जरी येईल राजा यवन केवी होय म्हणताती. ऐसा म्हणी विचार करीती काय होईल पहा म्हणती. असे नरसिंह सरस्वती तोची रक्षिला आपणा ते, येणे परी श्री गुरुमूर्ती असता गाणगापुरी ख्याती. राजा यवना झाली मती पूर्व संस्कारी परियेसा, स्फोटकाचे दुःखे राजा अपार कष्टला सहजा. नाना परी औषधे ओजा करिता न होय तया बरवे, मग मनी विचार करी स्फोटके व्यापिले अपरंपारी. वैद्याचे निहुनो हे दुरी काय करावे म्हणतसे, बोलावूनी विप्रासी पुसे काय उपाय यासी. विप्र म्हणती रायासी सांगतो ऐका एकचित्ते, पूर्वजन्मी पापे करीती व्याधी रूपे होऊन पीडिती. दान धर्मे तीर्थी दैवती व्याधी जाय परियेसा, अथवा भल्या सत्पुरुषासी भजा आपण भावेसी. तयाचे दृष्टी सुधारसी बर्वे होईल परियेसा. सत्पुरुषाचे कृपादृष्टी पापे जाती जन्मसाठी, मग रोग कैचा पोटी स्फोटकादी त्वरित जाय. ऐकोनिया विप्रवचन राजा करीतसे नमन, माते तुम्ही न म्हणा यवन दास आपण विप्रांचा. पूर्वजन्मी आपण केली असे सेवा गुरुचरण, पापास्तव झालो जाण यवनाचे कुळी देखा. एखादा पूर्ववृत्तांत माते निरोपावा त्वरित, महानुभाव दर्शन होत कवणाचा रोग गेला असे. रायाचे वचन ऐकोणी विचार करीती विप्रमणी, सांगू नये या स्थानी एकांत स्थळ पाहिजे.
तुम्ही राव म्लेच्छ जाती, समस्त तुम्हा निंदा करीती. आम्ही असो द्विज जाती, केवी करावे म्हणताती. विप्रवचन ऐकोण विनवितसे तो यवण, चाड नाही जाती विन, आपणास तुम्ही उद्धरावे. ऐसे रायाचे अंतकरण अनुतप्त झाले असे जाण, मग निरोपिती ब्राह्मण तया राया ते परियेसा. विप्र म्हणती रायासी, स्थान बर्वे पाप विनाशी, जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियेसा. तेथे असे स्थळ बर्वे एकांत स्थान पहावे, स्नान करावे मनोभावे एक चित्ते परियेसा. ऐकून या विप्रवचन संतोषला राजा आपण, निघाला त्वरित तेथून. आला पाप विनाश तीर्थासी, समस्तांते राहुनी ऐकला गेला तया स्थानी. स्नान करिता तये क्षणी आला एक यती तेथे, राजा देखून यतीसी नमन करी भावेसी. दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय. ऐकोनी तयाचे वचन सांगता झाला विस्तारोण, महानुभावाच्या दर्शने तू ते बर्वे होय जाणा. पूर्वी याचे आख्यान सांगेन ऐक विस्तारोण, एक चित्ते करुणी मन ऐक म्हणती ते वेळी. अवंती म्हणजे थोर नगरी, तेथे होता एक दुराचारी, जन्मोनिया विप्र उदरी अन्य रहाटी राहतसे. आपण असे मदोन्मत्त, समस्त स्त्रियांसवे रमत, स्नान संध्या त्यजूनी निश्चित अन्य मार्गे वागतसे. ऐसे दुराचारीपणे राहटतसे तो ब्राह्मण, पिंगला म्हणजे वेश्या जाण तये सवे वर्ततसे. न करी कर्म संध्या स्नान, रात्रंदिवस वेश्यागमन, तिचे घरी भक्षी अन्न येणे परी दोष केले. ऐसे असता वर्तमानी ब्राह्मण होता वेश्यासदनी. तेथे आला एक मुनी वृषभ नामा महायोगी, तया देखुनी दोघे जण करीती साष्टांग नमन. भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरांत, बैसोनिया पीठावरी पूजा करीती षोडशोपचारी. अर्घ्यपाद्य देऊनी पुढारी, गंधाक्षता लाविती, नाना परिमळ पुष्प जाती तया योगियासी समर्पिती. परिमळ द्रव्ये अनेक रीती समर्पिली तया योगेश्वरा. चरणतीर्थ घेऊन पान करीती दोघे जण, त्यांते करविती भोजन नाना परी पक्वान्नेसी. करुनिया भोजन केले हस्त प्रक्षालन, बर्वा पलंग आणून देती तया योगियासी. तया मंचकी निजवून तांबूल देती आणून, करीती पाद संवाहन भक्तिभावे दोघेही. निद्रिस्त झाला योगेश्वर, दोघे करीती नमस्कार, उभे राहुनी चारी प्रहर सेवा केली भावेसी. उदय झाला दिनकरासी, संतोषला तो तापसी, निरोप घेऊनी संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती. ऐसे विप्रे विश्या घरी क्रमिता क्वचित दिवसांवरी, तारुण्य जाऊनी शरीरी वार्धक्य पातले तयासी. पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी, पिंगला नाम वेश्येसी दोघे पंचत्व पावली. पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी, दशार्णवाधिपती कुशी वज्रबाहूचे उदरांत. तया वज्रबाहू पत्नी नाम तिचे वसुमती, जन्म आला तिचे पोटी तो विप्र परियेसा. तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी, उद्भवला विप्र परियेसी राजा समारंभ करीतसे. देखुनी तिचे सवतीसी क्रोध आला बहु मानसी, गर्भ झाला पत्नीसी म्हणूनी द्वेष मणिधरी. सर्प गरळ आणूनी दिले सवतीस नाना यत्नी, गरळे भेदिले अति गहनी तया राजचेष्ट स्त्रियेसी. दैवयोगे नये मरण सर्व शरीरी झाले व्रण, चिंता करी अति गहन महाकष्ट भोगितसे. ऐशा परी राजयुवती कष्टे झाली प्रसूती, उपजदा बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहत. विप्रे व्यापिले सर्वांगासी म्हणून अक्रंदती दिवानिशी, दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशींच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी, वेंचिती द्रव्या पारेसी काही केलिया बर्वे नोहे. तया माता बाळकासी व्रण झाले बहुवसी, निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी क्रमी पडले असती. त्यांते देखुनी रायासी दुःख झाले बहुवसी, निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखुनिया. व्यथे करुणी माता सूत अन्न उदक न वचे क्वचित, शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणे परी. राजा येऊनी एके दिवसी पाहे आपुले स्त्री सुतासी, देखुनिया महाक्लेशी दुःख करीतसे परियेसा. म्हणे आता काय करू, केवी करणे प्रतिकारू, नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ नव्हेची. स्त्री पुत्रांची ऐशी गती, जिवंत शवे झाली असती.
यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणतसे. आता याते पाहावयासी कंटाळा येतो आम्हासी बर्वे नव्हे सत्य यांसी काय करणे म्हणतसे. यांते देखता आम्हासी श्रम होती देहासी नेओनिया अरण्यासी त्यांते त्यजू म्हणतसे. जे जे असती पापी जाण त्यांते जीवन अथवा मरण भोगिल्या वाचुनी न सुटे जाण आपुले आपण भोगिजे. विचार करुणी मानसी बोलाविले कोडी यासी सांगतसे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्ते. राजा म्हणे सुतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले स्त्री पुत्रांसी अरण्यात ठेवावे. मनुष्यांचा संचार जेथे नसेल निर्धार तेथे ठेवी वेग वक्र म्हणे राजा सुतासी. येणे परी सुतासी राजा सांगे विस्तारेसी रथादिजला संजोगेसी घेऊन गेला झडकरी. तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करीताती. दुःख करीती नर नारी हा हा पापी दुराचारी स्त्री सुतांसी कैसे परी केवी अंते मारवितो. रथावरी बैसवूनी घेऊन गेला महाराणी जेथे नसती मनुष्य कोणी तेथे ठेविली परियेसा. सूत आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी महारण्य दुर्गम वनी तेथे ठेविली म्हणतसे. ऐकोनी राजा संतोषला दुसरी स्त्रियेसी वृत्तांत सांगितला दोघांसी आनंद झाला वनी राहिली माता सूत. माता पुत्र दोघे जण पीडताती दुःखे करून कष्टती अन्न उदकाविन महाघोर वनांत. राजपत्नी सुकुमार तिये शरीरी व्रण थोर चालू न शके पृथ्वीवर महाकंटक भूमीवरी. कडिये घेऊनी बाळकासी जायती मंद गमनेसी आठवी आपुले कर्मांसी म्हणे आता काय करू. तयावनी मृग जाती व्याघ्र सिंहादिक असती सर्प थोर अपरिमिती हिंडताती वनांत. माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईल दूरी पुरे आता जन्म संसारी वाचुनी काय व्यर्थ जिने. म्हणून जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी. उदकाविने त्रशाक्रांत देह व्रणे असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भयचकित होतसे. देखे वेताळ ब्रह्म राक्षस वण गज भालुका बहुवस केश मोकळे पायांस कांटे धोंडे लागताती. ऐसे महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखिले वनांत गुरे चरती वाणियांची. तयांपासी जाऊनी पुसतसे करुणा वचनी गोरक्षकांते विनवोनी मागे उदक कुमारासी. गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुआ मंदिरासी तेथे उदक बहुवसी अन्न तू ते मिळेल. म्हणून मार्ग दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमिती गेली तया ग्रामांत. तया ग्रामी नर नारी दिसताती अपरंपारी ऐकोन आली मनोहरी पुसे तया स्त्रियांसी. म्हणे कवण येथे राजा संतोषी दिसे समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा. त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर तू ते रक्षील साचार म्हणून सांगती तियेसी. इतुकिया अवसरी तया वैश्याचे घरी दासी होत्या मनोहरी त्याही आल्या तिये जवळी. येऊनी पुसती वृत्तांत घेऊनी गेल्या मंदिरांत आपल्या स्वामीसी सांगत आद्यतेसी विस्तारे. तीस देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेऊनिया मंदिरांत दिले एक गृह तिसी. पुसोनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत दिले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षितसे. ऐशी तया वेश्या घरी होती रायाची अंतुरी वर्धतसे पीडा भारी व्रण न वचे परियेसा. येणे परी राजसती तया वेश्याचे घरी होती वाढले व्रण तयांसी बहुती प्राणांतक होतसे. वर्धता ऐसे एके दिवसी मरण आले कुमारकासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी तयवेळी. मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले कर्म आठवूनी महाशोक करीतसे. त्या वाणियाच्या स्त्रिया देखा संबोखिताती ती बाळिका कवणे परी तिचे देखा शमन नोहे परियेसा. नाना परी दुःख करी आठवितसे पूर्वापारी म्हणे ताता माझ्या सौरी कोठे गेलासी बाळका. राजकुमारा पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा माते धरीसी मौन मुद्रा तू ते काय बर्वे असे.
माता पिता बंधुजन सोडून आले सकळ जण, तुझा भरवसा होता पूर्ण माते रक्षिसी म्हणून या. माते अनाथ करुणी तू जातोसी सोडून, मज रक्षिता नसे कोणी प्राण त्यजीन म्हणतसे. येणे परी राजनारी दीर्घस्वरे रुदन करी, देखून नर नारी दुःख करीती परीयसा. समस्तही दुःखाहुनी पुत्र शोक केवळ वाही, माता पित्रांते दाहुनी भस्म करी परीयसा. येणे परी दुःख करिता कृषभ योगी आला त्वरिता, पूर्वजन्मींच्या उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी. योगी ते देखोनी वंदिता झाला तो वाणी, अर्घ्यपाद्य देवोनी उत्तम स्थानी बैसविला. योगी तया अवसरी पुसे कवन दीर्घस्वरी, शोक करीतसे अपारी कवन असे म्हणतसे. सविस्तर वैश्यनाथ सांगता झाला वृत्तांत, योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीक. म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी, कवन जन्मला भूमीसी कवन मेला सांग मज. देह म्हणजे विनाशी जाण, जैसा गंगेत दिसे फेन, व्यक्त सेवेची होय जाण. जल बुद्ध बुद्धा परी देखा, पृथ्वी तेज वायू आप, आकाश मिळोनी सर्व व्याप. पंच गोठली शरीर रूप, दिसत असे परीयसा. पंचभूते पांच्या ठाई निघून जाता शून्य पाही, दुःख करिता अवकाश नाही व्रथा का तू दुःख करीसी. गुणा पावसाव उत्पत्ती निज कर्मे होय निवृत्ती, काळनाचवी दृष्टी विकृती वासना तया परी जाणा. मायेपासूनी माया उपजे होय गुणे सत्वरजे, तमो गुणे तेथे सहजे देह लक्षण येणे परी. या तीन गुणा पासाव उपजताती मनुष्य भाव, सत्वगुणे असती देव रजोगुण मनुष्याचा, तामस तोची राक्षस. जैसा गुण असे त्यास तैसा जन्मे पिंडाभास, कधी स्थिर नव्हेची या संसार वर्तमानी. उपजती नर कर्मानुगुणी, जैसे अर्जित असे पूर्व पुण्यी, सुख दुःखे घडती देखा. कल्पकोटी वर्षावरी जिवंत असती सूर जरी, तेही न राहती स्थिरी मनुष्यांचा काय पाड. या कारणे ज्ञानी जने उपजता संतोष न करणे, मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाणा. गर्भ संभवे जिये काळी विनाश म्हणून जाणती, सकळी कोणी मरते यौवन काळी क्वचित वार्धक्य पाणी जाणा. जैसे कर्म पूर्वर्जित तेने परी असे घडत, माया मोहे म्हणत सूत नरदेही हे. जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परीयसी, काल कर्म उल्लंघावयासी शक्ती न होय कवना जाणा. ऐसे अनित्य देहासी का ओ माते दुःख करीसी, तुझी पूर्व परंपरा कैसी सांगा आम्हा म्हणतसे. तू जन्मांतरी जाणा कवना होतीस अंगणा, किंवा झालीस जननी कोणा भगिनी कोणाची सांग पा. ऐसे जाणूनी मानसी वाया का हो दुःख करीसी, जरी बर्वे तू इच्छेसी शरण जाई शंकरा. ऐसे ऐकोनी राजयुवती करी कृषभयोगी या विनंती, आपणासी झाली ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊन आले. माता पिता बंधुजन सोडून आले मी राण, पुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा. तया झाली ऐशी गती आपण वाचोनी काय प्रीती, मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजली योगी या मनी, पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तये वेळी. भस्म काढूनी तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी, घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परीयसा. बाळ बैसला उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी, मातेचे व्रणही तेच क्षणी जाते झाले तत्काळ. राजपत्नी पुत्रासहित करी योगियासी दंडवत, कृषभयोगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षितसे. तात्काळ तया दोघांसी शरीर होय सुवर्ण संकाशी, शोभायमान दिसे कैसी दिव्यकाय उभयतांची. प्रसन्न झाला योगेश्वर तये वेळी दिसलावर, तुम्हा न होय जरा जर्जर तारुण्य रूप चिरंजीवी. तुझा सूत भद्रायुषी कीर्ती वरील बहुवशी, राज्य करील परीयसी पित्याहुनी अधिक जाणा. ऐसा वर देऊनी योगी गेला तेथोनी, ऐक राजा एक मनी सत्पुरुषाचे महिमान. सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता, तुआ न करावी काही चिंता दृढ धरी भाव एक. ऐसे यतीचे वचन ऐकोनी राजा नमन करी तये क्षणी, विनवी तसे कर जोडूनी कोठे असे सत्पुरुष. माते निरोपावे आता जाईन आपण तेथे तत्वता मजला,
त्यांचे दर्शन होता होईल बर्वे म्हणतसे. ऐकोणी राजाचे वचन सांगतसे मुनी आपण भीमातिरी गानागा भुवन असे तेथे परमपुरुष तयापासी तू जावे दर्शन मात्रे होईल बर्वे. ऐकोणी राजा एक भावे निघता झाला ते वेळी एक भावे राजा आपण घ्यावया श्री गुरु दर्शन प्रयाणावरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सकळी कंसी कोण येथे एक तापसी रूप धरिले संन्यासी कोठे आहे म्हणतसे भयभीत झाले सकळीक म्हणती आता नव्हे नीक श्री गुरुसी पुसतो ऐक काय करील न कळे म्हणत कोणी न बोलती तयासी राजा कोपला भोवसी म्हणे आलो भेटीसी दावा आपणा म्हणतसे मग म्हणती समस्त लोक श्री गुरु अनुष्ठान स्थान असे निक अमरजा संगमी माध्यान्निक करोनी येती ग्रामाते ऐसे ऐकोनी म्लेच्छ देखा समस्ता वर्जुनी आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेच्छ परियेसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी का रे रजका कोठे अससी बहुत दे दिवशी भेटलासी आमचा दास होऊनिया ऐसे वचन ऐकोनी म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत पादुकांवरी लोळे आपण सद्गदित अंतकरण अंगी रोमांच उठवण आनंद बाष्पे रुदन करी पूर्वजन्मी आठवण देखा रुदन करी अति दुःखा कर जोडून विनवी ऐका नाना परी स्तोत्र करी राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज अंधकार सागरांत का घातले मज येथ मी होनी मदोन्मत्त विसरलो चरण तुझे संसार सागर माया जाळी बुडालो आपण दुर्मती केवळी सेवा न करी चरण कमळी दिवंध झालो आपण होतासी तू जवळी निधान न ओळखे आपण मतिहीन तमांधकारी वेष्टोण तुझे चरण विसरलो तू भक्तजनानुपेक्षिसी निर्धार होता माझे मानसी अज्ञान सागरी आम्हासी का घातले स्वामिया उद्धरावे आता मज आलो आपण हेची काज सेवोनी तुझे चरण रज असेन आता राज्य पुरे ऐसे नाना परी देखा स्तुती करी राजा ऐका श्री गुरु म्हणती भक्तनी का तुझी वासना पुरेल राजा म्हणे श्री गुरुसी झाला स्फोटक आपणासी व्यथा होतसे प्रयासी कृपादृष्टी पहावे ऐसे वचन ऐकोण श्री गुरु करीती हास्य वदन स्फोटक नाही म्हणून पुसताती यवनासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी विस्मय करीतसे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलो संतोषी अष्टैश्चर्य माझे अवलोकावे भक्तवत्सल ब्रीद तुझे वासना अर्थपूर्वी माझे इंद्रिय संसार उतरी ओझे लीन होईन तुझे चरणी श्री गुरु म्हणती तयासी आम्ही तापसी संन्यासी येऊ नये तुझे नगरासी महापातके होती तेथे नगरी नित्य धेनू हत्या यवन जाती तुम्ही सत्या जीव हिंसा मध्यपी कृत्या वर्जावे आता निर्धारे सर्वांगीकार करोनी राजा लागे दोन्ही चरणी म्हणे मी दास पुरातनी पूर्वापारी दृष्टी देणे पूर्वी माझे जन्म रजक स्वामी वचने राज्याभिषेक पाऊनी देखिले नाना सुख उणे एक म्लेच्छ जाती दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतकरण पुत्र पौत्र दृष्टी पाहुण मग मी राहीन तुझे सेवे ऐसे नाना परी देखा राजा विनवी विशेखा पाया पडे क्षण क्षणिका अति काकुळती येतसे श्री गुरु मनी विचार करीती पुढे होणार ऐसी गती कलियुगी असे दुर्जन जाती गोप्य असता पुढे बर्वे सहज जावे सिंहस्थासी महातीर्थ गौतमीसी जावे हे भरवसी आता आम्ही गुप्त भावे ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपुले सुखासनी बैसवी प्रीती करोनिया पादुका घेतल्या आपुले करी सांगाते येतसे पादचारी श्री गुरु म्हणती आरोहण करी लोकनिंदा तूज करीती राष्ट्राधिपती तूज म्हणती जन्म तुझा म्लेच्छ जाती ब्राह्मण सेवे तुझ हांसती जाती दूषण करीतील राजा म्हणे स्वामी ऐका कैसा राजा मी रजका तुझे दृष्टी असे निकालो सुवर्ण होतसे समस्तांसी राजा आपण सत्य मी रजक तुझा भक्त पूर्ण झाले मनोरथ तुझे झाले दर्शन मज इतुकी अवसरी समस्त दळ मिळाले भारी मदोन्मत्त अति कुंजरी वारुणाना वर्णाचे
उभा राहुनी राजा देखा, समस्त दाखवी सैन्यका. संतोषमणी अति हरिखा, आपुले ऐश्वर्य दाखवितसे. श्री गुरु निरोपिती यवनासी, आरोहण करी वारुवेसी. दूर जाणे असे नगरासी, निरोप आमुचा नको मोडू. श्री गुरु वचन ऐकून समस्त शिष्यांते आरोहण. देता झाला तो यवन, आपण वाजिया रुडला. आनंद भाऊ यवनाचे मनी, हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून अति उल्हास करीतसे. श्री गुरु मूर्ती बोलाविती यवनासी, म्हणती आज झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुणराशी, संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी, नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समागमे मार्गासी, न घडे वेळी संध्याधिक. यासी उपाय सांगेन, अंगीकार करावा जाण. पुढे जाऊ आम्ही त्वरेने, स्थिर यावे तुम्ही मागे. पाप विनाशी तीर्थासी, भेटी होईल तुम्हासी. ऐसे म्हणून रायासी अदृश्य झाले गुरुमूर्ती. समस्त शिष्यांसहित श्री गुरु गुप्त झाले त्वरित. मनोवेगे मार्गक्रमित गेले वै दूर पुरासी. पाप विनाशी तीर्थासी, श्री गुरु पातले त्वरितेसी. राहिले तेथे अनुष्ठानासी, समस्त येती भेटावया. साखरे सायन देवाचा सूत, भेटीसा आला नागनाथ. नाना परी पूजा करीत समाराधना आरंभिली. श्री गुरु नेऊनी आपुले घरा, पूजा केली षोडशोपचारा. आरती करोनी एक सहस्रा, समाराधना करी बहुत. इतुके होता झाली निशी, श्री गुरु म्हणती नागनाथासी. सांगून आलो म्लेच्छासी, पाप विनाशी भेटू म्हणून. जाऊ आता तया स्थानासी, राहता यवन येईल परियेसी. उपद्रव होईल ब्राह्मणासी, विप्र घरा म्लेच्छ येती. ऐसे सांगून आपण गेले पाप विनाशी जाण. शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते. इतुकी अवसरी राजा इकडे काय करी. गुरुनाथन दिसती दळ भारी, मनी चिंता भाऊ वर्तली. म्हणे कटकटा काय झाले, गुरुनाथे मज उपेक्षिले. काय सेवे अंतर पडले, तेने गेले निघूनिया. मागुती मनी विचारी, पुढे जातो म्हणून येरी. पाप विनाशी तीर्थातीरी, भेटी देतो म्हणितले. न कळे महिमान श्री गुरुचे, कोण जाणे मनोगत त्यांचे. दैव बर्वे होते आमुचे, म्हणून चरणांचे दर्शन झाले. राजस्फोटक होता मज, आलो होतो याची काज. कृपानिधी श्री गुरुराज, भेटी झाली पुण्य माझे. पुढे गेले निश्चित, म्हणून मनी विचार करीत. दिव्य अश्वावरी आरूढोनी त्वरित, निघाला राजा परियेसा. चतुश्चत्वारिश क्रोश देखा, राजा पातला दिवसे एका. पाप विनाशी तीर्थी देखा, अवलोकितसे श्री गुरुसी. विस्मय करी अति मानसी, येऊनी लागला चरणांसी. विनवितसे भक्तीसी, गृहाप्रती यावे म्हणतसे. नगर सर्व शृंगारिले, प्रवाळ मोतिया तोरण केले. गुडिया मखर उभारविले, समारंभ थोर नगरांत. बैसोनिया पालखींत, आपण चरण चाली येत. नवरत्न असे ओवाळीत, नगर लोक आरत्या आणीती. ऐशा समारंभे राजा देखा, घेऊनी गेला गुरुनायका. विस्मय झाला सकळ लोका, महदाश्चर्य म्हणताती. लोक म्हणती म्लेच्छ जाती, पहा हो विप्र पूजा करीती. राजा अनाचारी म्हणती, जाती धर्म सांडिला आजी. ज्याचे पाहू नये मुख, त्याची सेवा करी देख. राजा नष्ट म्हणून सकळीक, म्लेच्छ जाती बोलती. विप्रकुळ समस्त देख, संतोष करीती अति कौतुक. राजा झाला विप्रसेवक, आता बर्वे राज्यासी. ऐसा राव असता, महाराष्ट्र धर्मी वर्तता. आपुला द्वेष तत्वता, न करील जाण पाप. ऐसा राजा असता बर्वे, ज्ञानवंत असे स्वभावे. ब्रह्मद्वेषी नव्हे पहावे, पुण्यश्लोक म्हणती ऐसा. नगर लोक पहावया येती, नमस्कारिती अति प्रीती. राजे चरण चाली येती, लोक म्हणती आश्चर्य. एक म्हणती हा होय देव, म्हणून भजतो म्लेच्छ राव. या कलियुगी अभिनव, देखिले म्हणताती सकळीक. सवे वाजंत्र्याचे गजर, बंदीजन वाखाणीती अपार. राजा हर्षे निर्भर, घेऊन जातो गुरुसी. नाना परीची दिव्य वस्त्रे, वाटीतसे राजा पवित्रे. द्रव्य ओवाळून टाकी पात्रे, भिक्षुक तुष्टले बहुत देखा. ऐशा समारंभे देखा, घेऊनी गेला राजा एका. महाद्वारी पातले सुखा, पाय घड्या अंथरती. नाना परीची दिव्यांबरे, मार्गी अंथरती अपारे. वाजती भेरी वाजंत्रे, राजगृहा पातले. मरासिंहासन स्थानी, शृंगार केला अति गहनी. जगद्गुरु ते नेऊनी, सिंहासनी बैसविले. राजमंदिरींच्या नारी, आरत्या घेऊन करी
ओ वाळीती हर्ष निर्भरी अनन्य भावे करुणिया समस्त लोक बाहेर ठेवून श्रीगुरु होते एकले आपण सवे शिष्य चौघे जण जवळी होते परिये अंतपुरींचे कुल स्त्रियांसी पुत्र पौत्री सहोदरासी भेटविले राजे परियेसी साष्टांगी नमन करीती ते राजा विनवी स्वामी आसी पुण्य देखिले चरणांसी न्याहाळावे कृपादृष्टीसी म्हणून चरणी लागला संतोषले श्री गुरु मूर्ती तयांसी आशीर्वाद देती राजया ते बोलाविती पुसताती गृह वार्ता श्री गुरु म्हणती तयासी संतुष्ट झालास की मानसी अजूनी व्हावे काही भावेसी विस्तारोनी सांग म्हणती राजा विनवी स्वामियांसी अंतर पडते चरणांसी राज्य केले भोवसी आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकोणी श्री गुरु म्हणती आमुची भेटी श्री पार्वती तुझे पुत्र राज्य करीती तू यावे भेटीसी ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी तीरासी स्नान करुणी गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांसी श्री गुरु चरण दर्शन संतुष्ट झाले समस्त लोक पहावया येती कौतुक वंदिताती सकळीक आरती करीती मनोभावे समस्त शिष्यांचे बोलाविती श्री गुरु त्यांसी निरोपिती प्रगट झाली बहुख्याती आता रहावे गुप्त रूपे यात्रा रूपे श्री पर्वतासी निघाले आता परियेसी प्रगट बोले हेची स्वभावेसी गुप्त रूपे राहू तेथे स्थान आपुले गाणगापुरी येथून न वचे निर्धारी लौकिक मते अवधारी बोल करीतो श्रीशैल यात्रा प्रगट करुणिया यात्रेसी वास निरंतर गाणगा भुवनासी भक्तजन तारावयासी राहू येथे निर्धार कठीण दिवस युग धर्म म्लेच्छ राजा क्रूर कर्म प्रगट रूपे असता धर्म समस्त म्लेच्छ येती राजा आला म्हणून समस्त यवन ऐकोणी सकळ येती मन कामनी म्हणून गुप्त असावे ऐसे म्हणून शिष्यांते सांगितले श्री गुरुनाथे सिद्ध सांगे नामधारका ते चरित्र ऐसे श्री गुरुचे पुढे येतील दुर्दिन कारण राज्य यवन समस्त येती करावया भजन म्हणून गुप्त राहिले लौकिकार्थ दाखवा वयासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे विशेषी सिद्ध म्हणे नामधारका गंगाधराचा सूत सरस्वती असे विनवित प्रत्यक्ष असे श्री गुरुनाथ देखिले असे गाणगापुरी सद्भावे भजती भक्तजन त्यांची कामना होईल पूर्ण संदेह न धरी अनुमान त्वरित सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायास कामना पूर्ती गाणगापुरास भक्तिभावे विशेष कल्पवृक्ष तेथे असे जे जे कल्पिले फळ त्वरित पावती सकळ धनधान्यादी विपुल पुत्रपौत्रादी शीघ्र होती सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनी दिनिशी मनोभावे वाचनेसी सकळ कामना पूर्ती यवनाचा उद्धार येथ तुम्हा कारणे सांगितला इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे सार्वभौमस्फोटक शमने ऐश्वर्यावलोकने वैदुरी प्रवेशो नाम 55मोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।